Everyone. So we are going to start our next practicals. Okay. So again we have up till now cover with four samples of the qualitative analysis. आतापर्यंत आपण qualitative analysis ची चार सॅम्पल बघितलेली आहेत. त्यातली कार्बोक्सिलिक ऍसिडची दोन होती, त्याच्यानंतर एक फिनॉल होतं रेसॉर्सिनॉल, आणि त्याच्यानंतर एक अमाइड कंपाऊंड होता ते म्हणजे युरिया होता. आता नेक्स्ट कंपाऊंड आपण बघणार आहोत. ओके. टू आयडेंटिफाय द गिवन ऑर्गॅनिक ड्रग्स और कंपाऊंड, सॅम्पल नंबर D5. Okay, by systemic qualitative analysis. Okay, so we are already know the introduction page, what is meant by qualitative analysis, what is meant by melting point, what is meant by boiling points. Okay, so we are going to directly go on the test which we are going to perform. Okay, so first test is a color and odor, which are also common. Most of compounds are colorless and odorless. Okay, so that test are also skipped, so we are going to directly on actions of KMNO4. Okay, so what is this test actions of KMNO4? ही KMNO4 ची टेस्ट काय आहे, याच्यामध्ये काय आहे, आपण KMNO4 ची टेस्ट करताना रिझल्ट काय चेक करतो की जर KMNO4 चा कलर गेला, ते डिकलरायझेशन झालं, तर आपलं कंपाऊंड काय असतं, अनसॅच्युरेटेड असतं. आणि जर त्याचा कलर गेला नाही, नो डिकलरायझेशन झालं, तर कंपाऊंड काय असतं, सॅच्युरेटेड असतं. तर आत्ताच आपल्याला दिलेले कंपाऊंड हे अननोन आहे असं आपण कन्सिडर केलं, आणि ही जर टेस्ट आपण परफॉर्म केली, काय काय आपलं कंपाऊंड प्लस 4 ड्रॉप ऑफ प्लस 10 ml सोडियम कार्बोनेट अँड ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. सो आय गॉट रिझल्ट डिकलरायझेशन. जर मला डिकलरायझेशन मिळालं म्हणजे माझं दिलेलं कंपाऊंड कोणतं आहे, अनसॅच्युरेटेड आहे. याचा अर्थ काय आहे, माझं दिलेलं जे कंपाऊंड आहे ते काय आहे, अनसॅच्युरेटेड आहे. माझं दिलेलं कंपाऊंड काय आहे, अनसॅच्युरेटेड आहे. का, तर मला डिकलरायझेशन मिळालंय आणि त्याच्यामुळे माझा इंटरफेरन्स काय आहे, इन्फरन्स काय आहे, डिकलरायझेशन आहे. त्याच्यानंतर दुसरी आहे ती ॲक्शन्स ऑफ फेरिक क्लोराइड्स. सो फेरिक क्लोराइडची टेस्ट परफॉर्म करताना मला काय करायचं आहे, व्हायलेट कलर प्रोड्यूस झाला तर फिनॉल प्रेझेंट आहे माझ्या कंपाऊंडमध्ये. याचा रिझल्ट अशा प्रकारे असतो फेरिक क्लोराइडचा, की व्हायलेट कलर जर आला तर फिनॉल प्रेझेंट, आणि व्हायलेट कलर आला नाही तर फिनॉल अब्सेंट. ओके, मग ही टेस्ट कशी परफॉर्म करायची, तर मला काय करायचं आहे, माझं सबस्टन्स अननोन कंपाऊंड, त्याच्यामध्ये मी वॉटर ॲड करणार आहे आणि ड्रॉप बाय ड्रॉप फेरिक क्लोराइडचे 2 ड्रॉप टाकणार आहे. ओके, सो हे ड्रॉप टाकताना मला मी काय करणार आहे, तर मला नो व्हायलेट कलर आलेला आहे. मला काय झालेलं आहे, कोणताही व्हायलेट कलर आलेला नाही आहे, म्हणजे व्हायलेट कलर येत नाही, त्याचा अर्थ काय, फिनॉल अब्सेंट आहे. ओके, देन हिटिंग ऑन ऑक्सिडाइज्ड कॉपर गॉज, ज्याला आपण बेल्स्टेन्स टेस्ट म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे की कॉपर गॉजवरती माझा सबस्टन्स, जे आपले आपण जाळी वापरतो तिला कॉपर गॉज म्हणतात, त्या गॉजवरती सबस्टन्स ठेवून मला त्याला हिट द्यायचे. जर ब्लूइश ग्रीन कलर आला तर माझ्या कंपाऊंडमध्ये हॅलोजन आयटम प्रेझेंट असणार आहेत, आणि ब्लूइश ग्रीन कलरची फ्लेम आली नाही तर माझ्या कंपाऊंडमध्ये हॅलोजन आयटम काय असणार आहेत, अब्सेंट असणार आहेत. ओके, सो इथे जेव्हा आपण हे दिलेलं कंपाऊंड टेस्ट करू, 8 कंपाऊंड D5, तर त्याला ब्लूइश ग्रीन कलर येत नाही आहे. ब्लूइश ग्रीन कलर काय होत नाही, येत नाही आहे, म्हणजे या कंपाऊंडमध्ये हॅलोजन आयटम काय आहेत, अब्सेंट आहेत. हॅलोजन इज अब्सेंट. ओके, देन हिटिंग ऑन क्लीन ग्लास रॉड. क्लीन ग्लास रॉडवरती आपलं कंपाऊंड घ्यायचं आणि त्याला हिट करायचं आहे. तर त्यावेळी जर चेरिंग स्मेल ऑफ बर्न शुगर जाळल्यानंतर, जर आपण घरातली साखर आहे ती जाळली, तर ती जाळल्यानंतर जशा प्रकारचा एक वास येतो, स्मेल येतो, तसा वास जर आला तर मे बी प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट अँड सिट्रिक ॲसिड. सो ड्युरिंग दिस हिटिंग ऑन क्लीन ग्लास रॉड आय हॅव फेल्ट चॅरिंग अँड स्मेल ऑफ बर्न शुगर. सो मे बी कंपाऊंड पजेस कार्बोहायड्रेट अँड सिट्रिक ॲसिड्स. ओके, देन हिटिंग विथ सोडा लाईम. सोडा लाईमची हिट करायची असेल तर सोडा लाईमची टेस्ट काय पहिले, की आपलं कंपाऊंड प्लस फाइनली 2 ग्रॅम फाइनली चॉप सोडा लाईम अँड कोर्स पावडर ऑफ सोडा लाईम्स. ओके, सो इट गिव्स मी स्मेल ऑफ बर्न्ड शुगर. साखर जाळल्यानंतर जसा वास येतो तसा वास येतो. सो इट मे बी कंटेन पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड. याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड काय झालेला आहे, याच्यामध्ये प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. सो ओके, सो इथं आपल्याला कोणते कोणते इन्फरन्स मिळालेत, की एक म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, फिनॉल अब्सेंट आहे, हॅलोजन ग्रुप अब्सेंट आहे, कार्बोहायड्रेट ग्रुप मे बी प्रेझेंट आहे, आणि पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड आहे. ओके, सो इथे कंपाऊंड कोणता आहे, ॲलिफॅटिक की aromatic. So my compound is actually aromatic.
ओके. सो मी हे ॲलिफॅटिक काढून टाकणार. सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे, कंपाऊंड कसा आहे, अनसॅच्युरेटेड आहे. सो सॅच्युरेटला मी काय करणार आहे, डॅश करणार आहे. ॲसिड बेस, न्यूट्रल्स, फिनॉल्स, हॅलाइड कसं आहे, फिनॉल अब्सेंट आहे, ॲसिड बेस सुद्धा अब्सेंट आहे. कार्बोहायड्रेट आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे कंपाऊंड कसा असणार आहे, न्यूट्रल. आणि दुसरा जो ॲडिशनल ग्रुप आपल्याला मिळाला आहे तो कोणता आहे, कार्बोहायड्रेट आहे. तो आपण इथे काय करायचा आहे, इंडिकेट करायचा आहे. ओके. सो आता ह्याच्यानंतर ह्या झाल्या प्रिलिमिनरी टेस्ट. याच्यानंतर आपण कुठे मूव्ह करणार आहोत, आपण एलिमेंटल अनालिसिसला, नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजनच्या टेस्टसाठी काय करणार आहोत, मूव्ह करणार आहोत. ओके. सो एलिमेंटल अनालिसिसमध्ये काय करणार, सोडियम फ्युजन ट्यूब घेणार, त्याच्यामध्ये मेटल ॲड करणार, त्याला थोडासा हीट करणार आणि त्याच्यानंतर हीट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं अननोन कंपाऊंड सॅम्पल D5 ॲड करणार. सॅम्पल D5 आपण त्याच्यामध्ये ॲड केलं की आपण काय करणार आहोत, ती जी टेस्ट ट्यूब आहे तिला काय करणार आहोत, हीटिंग प्रोव्हाइड करणार आहोत. ओके. हीट देणार आहोत. आणि हीट ती कधीपर्यंत देणार आहोत, जोपर्यंत कधी ती टेस्ट ट्यूबचा जो बॉटम आहे सोडियम फ्युजन ट्यूबचा तो रेड हॉट होत नाही, रेड कलरचा होत नाही तोपर्यंत. वन्स इट गेट रेड हॉट वी कॅन पुट दॅट टेस्ट सोडियम फ्युजन ट्यूब इन टू द चायना डिश कंटेनिंग वॉटर. चायना डिशमध्ये जे वॉटर असणार आहे अप टू 8 ml त्याच्यामध्ये आपण ती सोडियम फ्युजन ट्यूब काय करणार आहोत, इन्सर्ट करणार आहोत. आणि एकदम रेड हॉट झालेली फ्युजन ट्यूब कोल्ड वॉटरमध्ये टाकल्यामुळे काय होणार आहे, ती ब्लास्ट होणार आहे, फुटणार आहे. आणि ते जे मिक्सचर आहे ते आपण फिल्टर करणार आहोत. आणि ते फिल्टरेट जे आहे ते आपण या एलिमेंटल अनालिसिससाठी नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन आणि हॅलोजन ॲटम याच्यासाठी काय करणार आहोत, यूज करणार आहोत. सो त्यातली पहिली टेस्ट कोणती आहे, तर टेस्ट फॉर नायट्रोजन. याच्यासाठी आपण काय परफॉर्म करतो, 3 to 4 ml आपलं फिल्टरेट जे आपण सोडियम फ्युजन ट्यूब, मेटल आणि कंपाऊंड सगळं हिट करून त्याला क्रश करून फिल्टर करून घेतलेले आहे ते फिल्टरेट. त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत, सॉलिड FeSO4 म्हणजे सॉलिड फेरस सल्फेट. ओके. देन त्याला हिट करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचा ॲसिडिफाय करणार आहोत बाय ॲडिंग कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड्स. ओके. म्हणजे आपलं 3 ते 4 ml फिल्टरेट असेल त्याच्यामध्ये सॉलिड फेरिक सल्फेट आणि त्याला हिट करणार, हिट केल्यानंतर थोडंसं कूल करून त्याला ॲसिडिफाय करणार बाय ॲडिंग कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. सो याचा रिझल्ट कसा असतो, जर ग्रीन कलर आला तर नायट्रोजन प्रेझेंट आणि ग्रीन कलर आला नाही तर नायट्रोजन अब्सेंट. सो फॉर दिस सॅम्पल D5 देर इज नो ग्रीन कलर, सो नायट्रोजन इज अब्सेंट. ग्रीन कलर येत नाही या सॅम्पल D5 ला, सो नायट्रोजन हा काय असणार आहे, अब्सेंट असणार आहे. नो ग्रीन कलर, सो नायट्रोजन इज अब्सेंट. ओके. देन सेकंड टेस्ट इज टेस्ट फॉर द सल्फर. सो 2 ml फिल्टरेट जे आपण फिल्टर केलेलं फिल्टरेट आहे ते प्लस 1 ड्रॉप ऑफ डायल्यूट सोडियम नायट्रोपसाइड सोल्युशन, नायट्रोपसाइड सोल्युशनचा 1 ड्रॉप, त्यानंतर 4 ड्रॉप्स ऑफ फ्रेशली प्रिपेअर्ड डायल्यूट सोल्युशन ऑफ सोडियम नायट्रोपसाइड. ओके. सो आपलं कंपाऊंड प्लस 1 ml 1 ड्रॉप ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड 4 ml और 4 ड्रॉप्स ऑफ फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोपसाइड असं तिघांचं मिक्सचर असणार आहे. सो याला व्यवस्थित शेक करायचं आहे. सो याचा रिझल्ट काय असतो, जर ब्लॅक कलर आला तर सल्फर प्रेझेंट, ब्लॅक कलर नाही आला तर सल्फर अब्सेंट. ओके. सो देर इज नो ब्लॅक कलर, सो सल्फर इज अब्सेंट. ब्लॅक कलर नाही, सो सल्फर काय असणार आहे, अब्सेंट असणार आहे. सो फॉर कंपाऊंड D5 देर इज नो ब्लॅक कलर, सो सल्फर इज ऑल्सो गेट अब्सेंट. ओके. देन टेस्ट फॉर हॅलोजन. हॅलोजनच्या टेस्ट काय आहेत बघूया. सो हॅलोजनची टेस्ट काय आहे, 5 ml ऑफ अवर फिल्टरेट, आपले जे काही फिल्टरेट आहे ते 5 ml. देन डायल्यूट H2SO4, त्याच्यामध्ये डायल्यूट H2SO4 ॲड करायचं आहे, बॉईल करायचं आहे जोपर्यंत त्याचा व्हॉल्यूम रिड्यूस होत नाही. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण फ्यू ड्रॉप्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड टाकायचं आहे आणि सोडियम नायट्रेट टाकायचं आहे. ओके. डायल्यूट नायट्रिक ॲसिड आणि सोडियम नायट्रेट टाकायचं आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये काय असतं की जर क्रुडी व्हाईट PPT किंवा पेल येल्लो PPT आपल्याला मिळाली तर हॅलोजन प्रेझेंट, आणि तशी PPT क्रुडी व्हाईट किंवा पेल येल्लो PPT आली नाही तर हॅलोजन अब्सेंट. सो कंपाऊंड D5 साठी ही टेस्ट परफॉर्म करताना अशी कोणतीही PPT, असा कोणतेही PPT काय होत नाही, येत नाही. सो देर इज नो क्रुडी व्हाईट PPT. ओके. सो हॅलोजन्स ऑल्सो गेट अब्सेंट्स, आणि त्याच्यामुळे हॅलोजन सुद्धा काय आहे, अब्सेंट आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्या कंपाऊंडमध्ये नायट्रोजन सुद्धा अब्सेंट आलेला आहे D5 साठी, सल्फर सुद्धा अब्सेंट आलेला आहे आणि हॅलोजन सुद्धा काय झालेला आहे, अब्सेंट आलेला आहे. सो आपण कन्क्लुजन काय करणार, द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड फाउंड टू बी कंटेन ओनली CHO एलिमेंट्स, कारण ऑर्गॅनिक कंपाऊंड असल्यामुळे त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे काय असतात, प्रेझेंट असतात. ओके. सो देअर इज अब्सेन्स ऑफ CHO ओनली. ओके.
सो दिस इज द एलिमेंटल अनालिसिस. आता एलिमेंटल अनालिसिस नंतर आपण पुढे कुठे मूव्ह करणार आहोत. एलिमेंटल अनालिसिस नंतर नेक्स्ट पार्ट असणार आहे आपला तो फंक्शनल ग्रुप डिटेक्शन. सो फंक्शनल ग्रुप डिटेक्शनसाठी आपल्याला मगाशी कळालं तर एक अंदाज आला होता की कार्बोहायड्रेट किंवा पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप आहे. सो त्या पॉलीहायड्रॉक्सी ग्रुपसाठी आपण डिरेक्टली टेस्ट करणार. सो ग्रुप नंबर 2 ग्रुप 2 साठी. सो त्याची टेस्ट काय आहे, मॉलिश टेस्ट आपण परफॉर्म करणार आहोत. बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला झालेला आहे व्हॉट इज मीन बाय मॉलिश टेस्ट. कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे की नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करत असतो, मॉलिश टेस्ट जी आहे ती परफॉर्म करत असतो. बरोबर आहे. तर आपल्याला मगाशीच जे आपण प्रिलिमिनरी टेस्ट केला त्याच्यामध्ये जेव्हा आपण टेस्ट विथ सोडा लाईम केली त्याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट अंदाज आला की पॉलीहायड्रॉक्सी प्लस कार्बोहायड्रेट किंवा सिट्रिक ॲसिड असं काहीतरी कंपाऊंड प्रेझेंट आहे. सो आपण डायरेक्टली काय करणार आहोत, त्याच्या थ्रू आपण ग्रुप 2 कडे जाणार आहोत. सो त्याच्यासाठी आपण मॉलिश टेस्ट परफॉर्म करणार आहोत. सो मॉलिश टेस्ट म्हणजे काय, सबस्टन्स 0.5 ml इन टेस्ट ट्यूब. ओके, आपलं सबस्टन्स त्याच्यामध्ये 0.5 ml वॉटर. ओके, ॲड ड्रॉप बाय ड्रॉप मॉलिश रिएजंट अँड 1 ml कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, अँड केप द टेस्ट ट्यूब साईट फॉर फ्यू मिनिट्स. ओके, आपण काय करणार आहोत, टेस्ट ट्यूब घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपला सबस्टन्स ॲड करणार आहोत, थोडासा अननोन सबस्टन्स म्हणजे आपला कंपाऊंड D5, आणि त्याला काय करणार आहोत, त्याच्यामध्ये 0.5 ml वॉटर ॲड करणार. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही 2 ते 3 ड्रॉप मॉलिश रिएजंट टाकणार आहोत. आणि मॉलिश रिएजंट टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 ml कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲड करणार आहोत. हे जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा 2 लेअर तयार होतात आणि त्या 2 लेअरच्या मध्ये एक जंक्शन्स असतं. सो हे जर जंक्शन्स रेड कलरची रिंग जर अपियर झाली तर कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे, आणि या जंक्शन्स फॉर्म होऊन रेड कलरची रिंग झाली नाही अपियर तर कार्बोहायड्रेट अब्सेंट आहे. सो या D5 साठी जेव्हा मॉलिश टेस्ट परफॉर्म करण्यात आली तेव्हा त्याच्यामध्ये काय आलं, ही ॲट द जंक्शन्स 2 लेयर्स ऑफ रेड रिंग इज अपियर. त्याच्यामध्ये ती रिंग अपियर झाली म्हणून कार्बोहायड्रेट काय आहे, प्रेझेंट आहे. देन त्याच्यामध्ये आणखी एक आपण टेस्ट करू शकतो. आता कार्बोहायड्रेट हा काय झाला, हा फंक्शनल ग्रुप झाला. बरोबर आहे. कार्बोहायड्रेटमध्ये ग्लुकोज आहे, सुक्रोज आहे, फ्रुक्टोज आहे, मॅनेज आहे. ओके, सो याच्यामधलं कुठलं प्रेझेंट आहे नक्की, आपलं दिलेलं कंपाऊंड D5 आहे. याचा कंपाऊंड D5 चा फंक्शनल ग्रुप आपला कन्फर्म झाला की कार्बोहायड्रेट आहे. म्हणून आता आपल्याला करायचं आहे की D5 मध्ये कार्बोहायड्रेट म्हटलं कोण आहे, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज काही कोणी असेल ते कोण आहे. सो त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, फिलिंग टेस्ट करू शकतो. ओके, सो आपलं सॅम्पल 0.5 ml ओके डिझॉल्व इन 2 ml ऑफ H2O मध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड फिलिंग रिएजंट्स ॲड करायचं आहे. फिलिंग सोल्युशन जे आहे ते ॲड करायचं आहे. सो जर रेड PPT आपल्याला मिळाली, फिलिंग रिएजंट ॲड केल्यानंतर रेड PPT आली, सो इट मे बी कंटेन रिड्युसिंग शुगर कोणते आहेत, 2 आहेत, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. सो जर ह्या फिलिंग टेस्टला जर रेड कलरची PPT आली तर त्याच्यामध्ये ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज आहेत, नाही आली तर मे बी ग्लुकोज और फ्रुक्टोज अब्सेंट आहेत. सो इथे ही करताना काय झालं, रेड PPT ऑब्झर्व झाली. सो ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज काय आहेत, प्रेझेंट आहेत या ठिकाणी इथे. ओके, सो त्याच्यानंतर आता ग्लुकोज आहे की फ्रुक्टोज आहे हे सुद्धा कन्फर्म करायचं आहे. दिलेलं कंपाऊंड आपलं D5 हे कार्बोहायड्रेट फंक्शनल ग्रुप मधलं आहे, हे कन्फर्म झालं. आता त्यातलं ग्लुकोज आहे की फ्रुक्टोज आहे हे पण आलं. आपण मे बी ग्लुकोज मे बी फ्रुक्टोज. मग आता आपल्याला त्यातलं कन्फर्म करायचं की बाबा कन्फर्म नक्की कोण आहे, ग्लुकोज आहे की फ्रुक्टोज आहे. सो त्याच्यासाठी आपण टेस्ट करणार आहोत. आपण काय करणार आहोत, आपलं जे कंपाऊंड आहे ते घेणार आहोत, त्याच्यामध्ये लीड ॲसिटेट टाकणार आहोत आणि त्याला बॉईल करणार आहोत. ओके, बॉईल करणार आहोत टिल द PPT फॉर्म. जर बॉईल केल्यानंतर आणि जर कूल केल्यानंतर ती PPT डिसअपिअर झाली नाही पाहिजे. म्हणजे टेस्ट आपण कशी परफॉर्म करणार, आपलं कंपाऊंड त्याच्यामध्ये लीड ॲसिटेट त्याला बॉईल करणार, बॉईल केल्यानंतर कूल करणार, कूल केल्यावर PPT गेली नाही पाहिजे, गेली तर पुन्हा बॉईल करणार. आणि असं करताना कूल केल्यानंतर जर पिंक PPT आपल्याला मिळाली तर आपली शुगर कोणती असणार आहे किंवा कंपाऊंड आपलं D5 हे ग्लुकोज असणार आहे. सो ग्लुकोज D5 साठी आपल्याला ही टेस्ट आपण केली. D5 आपला कंपाऊंड D5 प्लस लीड ॲसिटेट त्याला हिट केलं, त्यावेळी आपल्याला काय झालं, पिंक PPT मिळाली. म्हणून आपल्या शुगरमध्ये काय आहे, ग्लुकोज जे आहे ते काय असणार आहे, प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, कार्बोहायड्रेट ग्रुप मिळाला आणि ग्लुकोज ॲज अ कंपाऊंड मिळालं. सो आपण काय करणार आहोत, द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज फाउंड टू बी कंटेन कार्बोहायड्रेट फंक्शनल ग्रुप डॅश डॅश फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला, कार्बोहायड्रेट आहे. सो रिझल्ट आपला टोटली काय असणार आहे, द गिवन ऑर्गॅनिक ड्रग वॉज हॅव्हिंग 90 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉईंट. आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट पण घेणार आहोत. सो कार्बोहायड्रेटचा मेल्टिंग पॉईंट 90 डिग्री सेल्सिअस. एलिमेंट कोणते आहेत, डॅश डॅश एलिमेंट CHO. ओके, अँड कार्बोहायड्रेट फंक्शनल ग्रुप
अँड विथ देअर फॉर रेफरन्स टू लिटरेचर द ऑर्गॅनिक ड्रग कंपाऊंड मे बी द ग्लुकोज. आणि लिटरेचरचे रेफरन्स करून आपण काय केलेलं आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड हा ग्लुकोज आहे असं कन्सिडर केलेलं आहे. सो याच्यानंतर आपण काय करणार, आपण एक कन्फर्मेशन टेस्ट करून बघणार ओके. आपण जी CT म्हणतो कन्फर्मेटिव्ह टेस्ट, ती आपण काय करणार आहोत, परफॉर्म करणार आहोत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण कन्फर्मेटिव्ह टेस्ट काय करणार आहोत, परफॉर्म करणार आहोत. सो टेक 0.5 ml substance in 1 ml 30% sodium hydroxide and boil it. Substance plus 1 ml 30% sodium hydroxide आणि त्याला बॉईल करायचं. आणि त्यावेळी आपल्या D5 ला येलो कलरची PPT डार्क ब्राऊनला चेंज झाली, म्हणजे आपला जो काही ग्लुकोज आहे तो कन्फर्म झालेला आहे. ओके. नेक्स्ट सेकंड एक कन्फर्मेटिव्ह टेस्ट आपण घेणार आहोत. 0.5 ग्रॅम सबस्टन्स, त्याच्यामध्ये आपण 2 ml H2O ॲड करणार आहोत. इक्वल अमाऊंट ऑफ सोडियम पोटॅशियम सोडियम ॲड करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अल्कोहोल ॲड करणार आहोत. ओके. आणि फॉलोड बाय कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करणार आहोत आणि त्याला बॉईल करणार आहोत. म्हणजे आपलं कंपाऊंड असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण सोडियम नाही, आपलं कंपाऊंड प्लस इक्वल अमाऊंट ऑफ वॉटर प्लस नॅपथॉल. ओके. आणि आपण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करणार आहोत आणि त्याला बॉईल करणार आहोत. त्यावेळी आपल्याला जर व्हायलेट कलर ओके मिळाला बॉईल केल्यानंतर, तर आपलं ग्लुकोज काय झालेलं आहे, कन्फर्म झालेलं आहे. Okay, and this one is the structure of glucose. It is the carbohydrate sugars form. Okay, CHO, CHOH, COH, CHOH, CHOH, CH2OH, that is glucose. ओके. सो अशा प्रकारे आपण D5 चं आयडेंटिफिकेशन ॲज अ ग्लुकोज म्हणून काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. ओके. द नेक्स्ट पार्ट इज द क्वेश्चन आन्सर. ओके. Let's see the first question. What is the precaution you will take for detection of halogen in elemental analysis if compound contain nitrogen and or sulfur? तुम्ही कोणती काळजी घ्याल हॅलोजनचं डिटेक्शन करताना? एलिमेंटल अनालिसिसमध्ये आपण हॅलोजन सुद्धा डिटेक्ट करतो, पण पहिल्या दोन टेस्ट कोणत्या आहेत, नायट्रोजन आणि सल्फरच्या आहेत. पण तुम्ही एलिमेंटल अनालिसिस करत असताना जर तुमच्या कंपाऊंडमध्ये नायट्रोजन सुद्धा प्रेझेंट आहे, सल्फर सुद्धा प्रेझेंट आहे, किंवा नायट्रोजन किंवा सल्फर या दोघांपैकी एक प्रेझेंट आहे, आणि अशा वेळी तुम्ही हॅलोजनचं डिटेक्शन करायला जाताय, तर त्यावेळी कोणते प्रिकॉशन्स तुम्ही घ्याल? ओके. सो व्हॉट कॅन वी डू इफ द नायट्रोजन अँड सल्फर ऑल्सो प्रेझेंट अलॉंग विथ हॅलाइड्स, देन ॲडिशन ऑफ सिल्वर नायट्रेट to acidify the solution will precipitate silver cyanide as all silver sulfide in addition to silver halide. ओके. सो अशा वेळी काय होऊ शकतं, तीन कंपाऊंडचं प्रिसिपिटेशन होऊ शकतं. ओके. ज्यावेळी तुम्ही हॅलोजन आयटमची टेस्ट करायला जाल किंवा हॅलाइडची टेस्ट करायला जाल, त्यावेळी सिल्वर सल्फाइड सुद्धा, सल्फर असेल तर सिल्वर सल्फाइड प्रिसिपिटेट होऊ शकतो, किंवा सिल्वर नायट्रेट प्रिसिपिटेट होऊ शकतो, किंवा सिल्वर हॅलाइड प्रिसिपिटेट होऊ शकतो. तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही की जो PPT फॉर्म झाली ती सिल्वरची आहे, नायट्रोजनची आहे की हॅलोजनची आहे. सो त्यावेळी तुम्ही काय करणार, ह्या अशा जर PPT फॉर्म होत असतील तर धिस प्रॉब्लेम कॅन बी ओव्हरकम बाय ॲडिंग डायल्यूट नायट्रिक ॲसिड टू फ्युजन एक्स्ट्रॅक्ट अँड बॉइलिंग इट. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये डायल्यूट नायट्रिक ॲसिड त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये, म्हणजे जे आपण ट्यूब फोडून जो फिल्टर करून जे घेतोय त्याच्यामध्ये आपण डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲड करून बॉईल करायचं. सो ही काय असं केल्यामुळे काय होईल, द गॅसेस हायड्रोजन सायनाइड और हायड्रोजन सल्फाइड रिमूव्ह बाय बॉइलिंग, आणि त्याच्यामुळे त्यातलं जे हायड्रोजन सल्फाइड किंवा सायनाइड आहे ते निघून जाईल आणि तुम्हाला परफेक्टली काय मिळेल, हॅलोजन ग्रुप आयडेंटिफिकेशनला मिळून जाईल. ओके. सो ही प्रिकॉशन घ्यावी लागते हॅलोजनच्या वेळेला. जर नायट्रोजन सल्फर प्रेझेंट असतील तर हॅलोजन सहजासहजी कळत नाही, कारण मिळालेली PPT ही नायट्रोजनची आहे की हॅलोजनची आहे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. सो त्याच्यासाठी त्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. देन गिव्ह द टेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ नायट्रोजन अँड सल्फर टुगेदर इन एलिमेंटल अनालिसिस. नायट्रोजन आणि सल्फर एकत्र आयडेंटिफाय करायचे असतील तर त्याच्यासाठी काय टेस्ट आहे? एकाच टेस्टमधून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल की नायट्रोजन सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि सल्फर सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, कारण आपण एलिमेंटल अनालिसिसमध्ये काय करतो, नायट्रोजनसाठी सेपरेट टेस्ट करतो, सल्फरसाठी सेपरेट टेस्ट करतो. पण दोघा मिळून एकच टेस्ट परफॉर्म करायची असेल तर कुठली टेस्ट तुम्ही परफॉर्म कराल? तर सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट विल बी कंटेन सोडियम थायोसायनाइड वेन बोथ नायट्रोजन अँड सल्फर आर प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. जर तुमच्या दिलेल्या कंपाऊंडमध्ये दोघं सुद्धा प्रेझेंट असतील, नायट्रोजन सुद्धा आणि सल्फर सुद्धा,
तर जो आपण एक्स्ट्रॅक्ट बनवतो, जे आपण फिल्टर बनवतो, त्याच्यामध्ये सोडियम थायोसायनाइड प्रेझेंट असतो. सो आपण ते फ्युजन एक्स्ट्रॅक्ट ॲसिडिफाय दॅट फ्युजन एक्स्ट्रॅक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड ॲड फेरिक क्लोराईड सोल्युशन. त्याच्यामुळे आपण जेव्हा पहिल्यांदाच ते फिल्टर घेतो करून ट्यूब, ते सोडियम फ्युजन ट्यूब ब्रेक करून, हीट करून, वॉटरमध्ये ब्रेक करून फिल्टर करतो, त्यावेळी त्याच्यामध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकायचं आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये फेरिक क्लोराईड सोल्युशन सुद्धा ॲड करायचं आहे. अँड फॉर्मेशन्स ऑफ रेड ब्लड कलर इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन अँड सल्फर. तर त्याच्यामध्ये रेड ब्लड कलर फॉर्म झाला तर त्याच्याद्वारे आपण काय म्हणू शकतो, त्यामध्ये नायट्रोजन आणि सल्फर काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे. ओके, सो दिस इज द टेस्ट फॉर कंबाइंड डिटेक्शन ऑफ नायट्रोजन अँड सल्फर. ओके, write the chemical equations for detection of nitrogen, sulfur and halogen. नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजन ज्यावेळी आपण टेस्ट परफॉर्म करतो सो त्याची केमिकल रिॲक्शन्स काय आहे. सो नायट्रोजनची रिॲक्शन काय आहे की जेव्हा फेरिक सल्फेट हे सोडियम सायनाइड बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा ते सोडियम फेरोसायनाइड फॉर्म करतात आणि हे सोडियम फेरोसायनाइड पुन्हा सोडियम फेरोसायनाइड जे आहे ते काय होतं, फेरिक सल्फेट बरोबर पुन्हा रिॲक्ट होतं आणि फेरिक सल्फेट बरोबर रिॲक्ट होऊन ते काय करतं, फेरोसायनाइडला काय करतं, फॉर्म करतं. सो हे काय फॉर्म होतं, फेरोसायनाइड फॉर्म होतं. ओके, आणि सल्फरमध्ये काय होतं, जेव्हा सोडियम सल्फेट लीड ॲसिटेट बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा लीड सल्फेट फॉर्म होतो. ओके, आणि हॅलोजन्समध्ये काय होतं, जेव्हा सोडियम क्लोराईड सिल्वर नायट्रेट बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा सिल्वर क्लोराईड फॉर्म होतो, हा आपल्याला पीपीटी देतो. सोडियम ब्रोमाइड जेव्हा सिल्वर नायट्रेट बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा सिल्वर ब्रोमाइड फॉर्म होतो, हा आपल्याला प्रिसिपिटेट देतो. आणि सोडियम आयोडाईड जेव्हा सिल्वर नायट्रेट बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा सिल्वर आयोडाईड फॉर्म होतो आणि हा आपल्याला काय करतो, प्रिसिपिटेट देतो. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲसिटिक ॲसिड अँड ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड आणि ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड मधला फरक काय, तर बेसिक म्हणजे काय, ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड म्हणजे काय, तर ॲसिटिक ॲसिडचा सगळ्यात जास्त असलेला प्युअर फॉर्म जर कोणता असेल तर तो म्हणजे ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडपेक्षा ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड हे जास्त प्युअर फॉर्ममध्ये असतं. सो ॲसिटिक ॲसिड इज अ सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड वॉटर. ॲसिटिक ॲसिडमध्ये वॉटरचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. सो ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म जो असतो तो म्हणजे कोणता, ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड. सो ॲसिटिक ॲसिड कंटेन मोर वॉटर इन इट डायल्यूट फॉर्म while glacial acetic acid contain 1% of water. Okay, so this is the question answer part. Okay, so write down this question in your journal as well as into the notebook. Those who doesn't have journal, they can write down into the notebook. Okay, so happy learning. Thank you so much.